नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 29 एप्रिल 2026चे जेवढे महत्त्वाचे चालू घडामोडीचे 10 प्रश्न आहेत, हे प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कव्हर करूयात. व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा. रोज सकाळी 6 वाजता तुम्हाला 10 प्रश्न चालू घडामोडीचे आणि त्याच्याशी संबंधित जे काही जी-केचे प्रश्न असतील, हे महत्त्वाचे प्रश्न आपण कव्हर करत असतो, या बुलेट रॅपिड फायरच्या व्हिडिओच्या माध्यमातून. चला, कालच्या लेक्चरमध्ये जो प्रश्न विचारला होता शेवटी त्याचं उत्तर अगोदर आपण जाणून घेऊयात. नुकतेच कोणत्या राज्याने इंग्रजीसोबत खासी आणि गारो या 2 भाषांना अधिकृतपणे राज्यभाषेचा दर्जा म्हणून दिलेलं आहे? इंग्रजी तर ऑलरेडी होतीच त्या राज्यामध्ये. आता खासी आणि गारो या 2 भाषांना मान्यता दिले. गारो, खासी, जयंती या टेकड्या पण त्या राज्यामध्ये आहेत. तो राज्य आहे मेघालय, पर्याय क्रमांक 3. मेघालय लक्षात ठेवा. IMP हे पर्याय क्रमांक 4. मेघालयची राजधानी आहे तर शिलाँग. शिलाँग ही मेघालयची राजधानी आहे. तर अत्यंत महत्त्वाचे आजचे 10 प्रश्न आपण बघूयात. त्यातला पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे. नुकत्याच IPLच्या इतिहासात 800 चौकार मारणारे पहिले फलंदाज कोण बनले आहेत? इंडियन प्रीमियर लीग सध्या चालू आहे, जो 19वा सर्वांना माहिती आहे. ठीक आहे ना. गेल्या वर्षी जो 18वा पार पडला होता, त्याच्यामध्ये 18 नंबरचे जर्सीवाले म्हणजेच कोण? RCB जे आहेत, कॅप्टन रजत पाटीदार आहेत. यांच्या नेतृत्वाखाली विराट कोहलींच्या मार्गदर्शनाखाली जो 18वा IPL आहे, गेल्या वर्षी जिंकलेलं होतं. 2026चा IPL जो 19वा आहे, तो बघत आपण कोण जिंकतात. आणि IPLच्या इतिहासामध्ये 800 चौकार आजपर्यंत मारणारे पहिले व्यक्ती बनले. त्यांचं नाव आहे विराट कोहली, पर्याय क्रमांक 4. हे RCB रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून खेळतात. एकदाच RCBनं IPL आतापर्यंत जिंकलेलं आहे. अच्छा, IPL सुरू कधी झालं होतं? पहिल्यांदा IPL जो पार पडला होता तो 2008 मध्ये झालेला आहे, लक्षात ठेवा. आणि पहिल्यांदा जिंकलं होतं राजस्थान रॉयल्सनं. ओके. राजस्थान रॉयल्सनं सर्वात पहिल्यांदा जिंकलं होतं. नंतर 2 नंबरला डेक्कन चार्जर्स हैदराबादने जिंकलं. मुंबई आणि चेन्नईनं प्रत्येकी जास्तीत जास्त वेळा, मला वाटतं 5-5 वेळा जिंकलेलं आहे IPL. लक्षात ठेवा. 800 चौकार आता मारलेले आहेत विराट कोहली. मग जे काही क्रिकेट आहेत, या क्रिकेटविषयी काही पॉईंट बघूयात आपण, जे कंटिन्यू चर्चेमध्ये असतात किंवा ते रिसेंटली घडलेले आहेत. IPLमध्ये 4000 धावा पूर्ण करणारे सर्वात तरुण भारतीय खेळाडू कोण असतील? त्याचं नाव आहे शुभमन गिल. T20 क्रिकेटमध्ये 9 विकेट घेणारे जगातील पहिली महिला क्रिकेटर बनले तर लॉरा कार्डेसो. US किंवा अमेरिकन मेजर लीग क्रिकेटमध्ये सामील होणारे पहिले भारतीय खेळाडू आहेत रविचंद्रन अश्विन. IPLच्या इतिहासात सर्वाधिक मॅच खेळणारे पहिले परकीय व्यक्ती कोण बनले असतील? त्यांचं नाव आहे सुनील नरीन. दुसऱ्या अखिल भारतीय पोलीस T20 क्रिकेट स्पर्धा 2025-26चा विजेता कोण आहे? महाराष्ट्र. IPLमध्ये 200 बळी घेणारा पहिला वेगवान गोलंदाज बनले तर भुवनेश्वर कुमार. मार्च या महिन्यासाठी ICC प्लेअर ऑफ द मंथ आहेत संजू सॅमसन, कारण संजू सॅमसन यांनी T20चं वर्ल्ड कप पार पडलं होतं. ह्याच्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज देखील आहेत. T20 आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये भारताचे सर्वाधिक धावा करणारी फलंदाज कोण असतील? त्यांचं नाव आहे स्मृती मंधाना. IPLच्या इतिहासात भारतीय सलामीवीरांमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आहे विराट कोहली यांच्या नावानं. देशांतर्गत वार्षिक खेळाडू करार प्रणाली लागू करणारी भारतातील पहिली संघटना बनली आहे मुंबई क्रिकेट असोसिएशन. आणि IPLमध्ये 50 पेक्षा कमी बॉलमध्ये एकापेक्षा जास्त शतके करणारा पहिला भारतीय खेळाडू बनलात अभिषेक शर्मा, त्यांनी 2 शतके केले. तर लक्षात ठेवा. ही IMP स्लाईड आहे, कधीही तुम्हाला एव्हरग्रीन पेपरला विचारू शकतात. पुढचा दुसरा प्रश्न बघूयात. नुकत्याच भारताने कोणत्या देशासोबत महिलांच्या नेतृत्वाखालील जो पहिला मुक्त व्यापार करार आहे, ज्याला आपण FTA म्हणतो, आपण फ्री ट्रेड ॲग्रीमेंट म्हणतो आपण FTA, हा जो करार आहे तो महिलांच्या नेतृत्वाखाली पहिला करार केला आहे. देश आहे न्यूझीलंड, पर्याय क्रमांक 3. न्यूझीलंडची राजधानी काय असेल? वेलिंग्टन ही न्यूझीलंडची राजधानी आहे. न्यूझीलंडला हरवूनच T20चं जो काही वर्ल्ड कप होतं ना, 2026चं वर्ल्ड कप T20चं, तो भारताने जिंकला आहे, लक्षात ठेवा. न्यूझीलंड हा ऑस्ट्रेलिया खंडामध्ये येतो. ऑस्ट्रेलिया सर्वात साऊथला येतो, लक्षात ठेवा. न्यूझीलंड राजधानी वेलिंग्टन आहे. न्यूझीलंडला काय म्हणतो आपण? न्यूझीलंड म्हणतो आपण दक्षिणेकडील ब्रिटन. दक्षिणेकडील ब्रिटन, ब्रिटन ऑफ दी साऊथ म्हणून कोणत्या देशाला ओळखतात? तर तो हा ब्रिटन ऑफ दी साऊथ आहे न्यूझीलंड. समजतं? लक्षात ठेवा. महिलांच्या नेतृत्वाखाली त्यांनी हा पहिला मुक्त व्यापार करार केला आहे. जागतिक महिला दिवस कधी असतील? जागतिक महिला दिन असतो 8 मार्चला. जागतिक महिला दिन हा 8 मार्चला असतो. तर कमेंट बॉक्समध्ये सांगा मला आता, राष्ट्रीय महिला दिवस कधी असतो?
महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये आपण राष्ट्रीय महिला दिवस म्हणून कधी साजरा करतो? कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हे जे काही ॲग्रीमेंट आहेत ना, हे मागील 6 वर्षामध्ये 9 मुक्त व्यापार जो करार आहेत, तो करार नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं केलेलं आहे. मागील 6 वर्षामध्ये रिसेंटली लेटेस्ट झालं एप्रिल 2026 मध्ये, तो म्हणजे भारत व न्यूझीलंड लक्षात ठेवा IMP आहे. त्यानंतर फेब्रुवारी 2026 मध्येच पार पडल्या याच वर्षी भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यान जानेवारी 2026 मध्ये भारत व युरोपियन म्हणतो आपण युरोपियन युनियन लक्षात ठेवा, ज्याला इंडिया लार्जेस्ट एव्हर ट्रेड ॲग्रीमेंट म्हणतो आपण, 27 देशांसोबत आपण ॲग्रीमेंट केलं होतं. याला पेपरला आलेलं आहे मदर ऑफ ऑल डील असं म्हणतात. मदर ऑफ ऑल डील असंही म्हटलं तर लक्षात ठेवा, हा IMP क्वेश्चन भारत व युरोपियन युनियनचं. बाकी या ठिकाणी तुम्ही वाचून घेऊ शकता. पुढचा तिसरा प्रश्न, 21 ते 27 एप्रिल दरम्यान होणाऱ्या भारत श्रीलंका डायव्हिंग सरावाच्या, त्याला आपण डिवेक्स 2026 म्हणतो आपण, हे याचं 4थं आवृत्ती होतं. याचा सहभाग होण्यासाठी भारताकडून कोणत्या जहाजाने भाग घेतलेला आहे? म्हणजे भारताकडून कोणत्या जहाजानं सहभाग घेतलं ह्याच्यामध्ये डायव्हेक्स 2026 मध्ये? तर हे जहाज आहे INS निरीक्षक पर्याय क्रमांक 2. इंडियन नेव्हल शिप म्हणतो आपण, INSचं फुल फॉर्म लक्षात ठेवा, इंडियन नेव्हल शिप. निरीक्षक हा जो जहाज आहे तो भारत व श्रीलंकाच्या दरम्यान भाग घेतलेला आहे. लक्षात ठेवा, श्रीलंका जो आहे की श्रीलंका, या श्रीलंकेची राजधानी आहे कोलंबो. कोलंबो म्हणा किंवा श्री जयवर्धनेपुरा कोट्टे म्हणतो आपण श्रीलंका. भारत व श्रीलंकाच्या दरम्यान एक युद्ध अभ्यास साजरा केला जातो. भारत व श्रीलंकाच्या दरम्यान युद्ध अभ्यास आहे स्लीनेक्स. स्लीनेक्स युद्ध अभ्यास खूप फेमस आहे भारत व श्रीलंका. मात्र भारत, श्रीलंका आणि मालदीव यांच्या दरम्यान आणखी एक युद्ध अभ्यास आहे, तो म्हणजे दोस्ती. भारत, श्रीलंका, मालदीवमध्ये 3 देश येतात दोस्तीमध्ये, भारत, श्रीलंका आणि मालदीव. लक्षात ठेवा, संपूर्ण जगातील पहिली महिला पंतप्रधान कोण असतील? त्याचं नाव आहे श्रीमती सिरिमाओ भंडारनायके. श्रीमती सिरिमा भंडारनायके संपूर्ण जगातील पहिली महिला पंतप्रधान जी श्रीलंकेचे आहेत. लक्षात ठेवा. भारत व श्रीलंकेच्या दरम्यान पालकचे सामुद्रधोनी पण आहे. चौथा प्रश्न, नुकतेच खालीलपैकी कोणाला बिझनेस रिफॉर्मर ऑफ द इयर 2025 आणि कॉर्पोरेट एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? हे ते व्यक्ती आहेत द इकॉनॉमिक टाइम्सकडून त्यांना कॉर्पोरेट एक्सलन्स पुरस्कार भेटलेला आहे आणि बिझनेस रिफॉर्मर ऑफ द इयर देखील पुरस्कार भेटला आहे. हे व्यक्ती आता N. चंद्राबाबू नायडू पर्याय क्रमांक 4. हे आंध्र प्रदेश जो राज्य आहे, या आंध्र प्रदेश सध्याचे घडलं हे मुख्यमंत्री आहेत. लक्षात ठेवा. आंध्र प्रदेशचे राज्यपाल कोण असतील? एस अब्दुल नजीर. आणि 2026चा जो काही बिझनेस पर्सन ऑफ द इयर कोण असतील? तर ते व्यक्ती आता डॉक्टर समीर कनोडिया बिझनेस पर्सन ऑफ द इयर म्हणतो आपण त्यांना, डॉक्टर समीर कनोडिया. लक्षात ठेवा. आणि जे काय रिसेंटली घडले जे पुरस्कार आहेत त्यांच्यावर आता नजर टाकूयात आपण. प्रतिष्ठित एबेल पुरस्कार 2026ने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे? हे व्यक्ती गड फाल्टिंग्ज. बुरशीच्या जाळ्यांचा उलगडा केल्याबद्दल टायलर पुरस्कार 2026ने सन्मानित करण्यात आला आहे टोबी कियर्स यांना. वर्ल्ड आर्चरीने पॅरा आर्चर ऑफ द इयर 2025 म्हणून कोणाला घोषित केले आहे? हे शीतल देवी. जागतिक शांततेतील योगदानाबद्दल भव्य पुरस्कार, ज्याला आपण ग्रँड प्राइज म्हणतो आपण, याने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? हे जे कृष्णराव आहेत. विल्यम डॅलरिम्पल यांना कोणत्या पुस्तकासाठी मार्क लिंटन इतिहास पुरस्कार भेटला आहे? पुस्तकाचं नाव आहे द गोल्डन रोड. त्यानंतर नुकतंच डॅश डॅश यांना त्यांच्या मदर मेरी कम्स टू मी या आत्मचरित्रासाठी प्रतिष्ठित US नॅशनल बुक क्रिटिक्स सर्कल पुरस्कार भेटला आहे. पुस्तक आहे अरुंधती रॉय यांचं. कोणत्या राज्याच्या पोलीस दलाला राष्ट्रपती पोलीस कलर 2026 पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे? हे आहेत ओडिसा राज्याच्या पोलीस दलाला भेटलेला आहे. स्कायट्रॅक्सने कोणत्या विमानतळाला एअरपोर्ट ऑफ द इयर 2026 घोषित केलं आहे? चांगी इंटरनॅशनल एअरपोर्ट. पुढचा प्रश्न 5वा, नुकतेच नीती आयोगाने खालीलपैकी कोणत्या राज्याला भारताची अद्रक राजधानी म्हणून घोषित केलेलं आहे? त्याला आपण गिंजर म्हणतो आपण. गिंगर थोडक्यात. ही भारताची अद्रक राजधानी आहे मिझोराम पर्याय क्रमांक 3.
मिझोरामला घोषित केलं आहे लक्षात ठेवा नीती आयोगानं भारताची अदरक राजधानी म्हणून. आता तुम्हाला आणखीन एक स्टॅटिक जीके मध्ये भर पडलं भारताची अदरक राजधानी कोणती असेल तर ते आहे आले राजधानी कोणती असेल तर मिझोराम आहे. मिझोरामची राजधानी काय असेल तर ते आहे ऐजवाल. मिझोरामची राजधानी ऐजवाल आहे लक्षात ठेवा. आले राजधानी नीती आयोग. मग जो नीती आयोग आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया म्हणतो पण नीती आयोग 2 पॉईंट लक्षात ठेवा. एक म्हणजेच याचे नवीन उपाध्यक्ष कोण बनलेत नीती आयोगाचे आणि याचे नवीन CEO कोण बनलेत. नीती आयोगाचे उपाध्यक्ष बनलेत अशोक कुमार लाहिरी. अशोक कुमार लाहिरी हे आहेत उपाध्यक्ष आणि CEO आहेत निधी चिब्बर. निधी चिब्बर हे आहेत CEO आणि 1 जानेवारी 2015 ला आलं होतं. नीती आयोग सर्वांना माहिती आहे एक थिंक टँक म्हणून काम करतं लक्षात ठेवा. मिझोरामची राजधानी ऐजवाल आहे. मिझोराममध्ये मिझो टेकड्या पण आहेत. या मिझो टेकड्यांना काय म्हणतो आपण लुशाई टेकड्या असं म्हणतो. लुशाई टेकड्या म्हणजेच मिझो टेकड्या लक्षात ठेवा. उच्च दर्जाचे उत्पादन ठीक आहे. उच्च दर्जाचे उत्पादन राज्याच्या कृषी क्षेत्रातील महत्त्वपूर्ण भूमिका आणि मोठ्या प्रमाणावरील लागवडीमुळे नीती आयोगाने मिझोरामला काय केलं आहे एक अधिकृतपणे भारताची आल्याची राजधानी म्हणजेच जो काही अद्रकतेची राजधानी म्हणून घोषित केलं आहे. चला ज्यांनी आपले अजून जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च 3 महिन्याचे ई-बुकचे PDF आहे हे 20 रुपयाला आहे. ज्याने कोणी घेतलं नसेल तर जरूर घ्या. लवकरात लवकर वाचा. हे PDFच्या स्वरूपामध्ये तुम्हाला WhatsAppला भेटून जाईल. या QR कोडवरती स्कॅन करून तुम्हाला 20 रुपये पाठवायचे आहे आणि ह्या दिलेल्या नंबरवर तुम्हाला मेसेज करायचे WhatsAppला ई-बुक म्हणून. पुढचा प्रश्न 6वा नुकत्याच आलेल्या जागतिक अन्न सुरक्षा अहवाल 2026 नुसार सर्वाधिक अन्न असुरक्षितता कोणत्या देशात आहे. म्हणजे त्या देशामध्ये अन्न उपासमारी तर झालीच आहे परंतु सर्वाधिक अन्न असुरक्षितता पण आहे. तो देश आहे आफ्रिका खंडामधील देश आहे नायजेरिया. नायजेरियाची राजधानी येतं अबुजा. अबुजा ही नायजेरियाची राजधानी लक्षात ठेवा. IMP आहे आणि नायजेरियाची एक व्यक्ती लक्षात ठेवा म्हणतो मी जे सध्या WTOचे प्रमुख आहेत. त्याचं नाव आहे नागोजी ओंकाजा. नाव थोडंसं अवघड आहे. एविएला. नागोजी ओंकाजा एविएला हे नायजेरियाचे कोण येतं नायजेरियाचे व्यक्ती आहेत मात्र ते WTOचे जागतिक व्यापार संघटनेचे सध्याला अध्यक्ष आहेत. लक्षात ठेवा. अन्न सुरक्षा मग जागतिक अन्न दिन कधी असतो जागतिक अन्न दिन वर्ल्ड फूड डे कधी असतो हा असतो 16 तारखेला 16 ऑक्टोबरला असतो. 2 संघटना आहेत महत्त्वाचे एक आहे FAO दुसरा आहे WFP. लक्षात ठेवा फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन म्हणतो आपण आणि WFP म्हणजेच काय वर्ल्ड फूड प्रोग्राम. हे दोन्ही लक्षात ठेवा. 1 नंबरला येतो नायजेरिया 2 नंबरला येतो डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो 3 नंबरला येतो सुदान. बाकी तुम्ही रँकिंग या ठिकाणी बघून घेऊ शकता. टॉप 10 मध्ये पाकिस्तान पण आहे. या ठिकाणी सगळी माहिती पण आहे ही माहिती पण तुम्ही वाचू शकता. 7वा प्रश्न नुकतेच कोणत्या मंत्रालयाने भिक्षावृत्ती मुक्त भारत साध्य करण्यासाठी स्माईल बेगरी सर्वे मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च केलं आहे. स्माईल नावाचं ॲप लॉन्च केलं आहे. कोणत्या मंत्रालयाने विचारलं आहे हे मंत्रालय केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय ज्याचे मंत्री येतं वीरेंद्र कुमार. वीरेंद्र कुमार हे मंत्री आहेत सामाजिक न्याय मंत्रालयाचे मंत्री थोडक्यात. हे ॲप्लिकेशन आहे स्माईल नावाचं स्माईल बेगरी सर्वे मोबाईल ॲप म्हणतो आपण. ही भिक्षावृत्ती म्हणजे जे भीक मागण्याची वृत्ती आहे ना ही काय केली आहे ही नष्ट करते किंवा ह्याच्यापासून भारताला मुक्त करायचं आपल्याला यासाठी हे स्माईल ॲप्लिकेशन IMP ठरतं. ओके आणि भीक मागण्यासाठी ओके जो काही शहर आहे भीक मागणे हा एक काय केलं गुन्हा केलेला आहे असं शहर पहिलं कोणतं असेल हे शहर आहे इंदोर. इंदोर हे पहिलं शहर आहे तिथं भीक देणे हा गुन्हा आहे. भीक मागणे तर आहेच आहे परंतु भीक देणे हा कसा आहे हा गुन्हा ठरवण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा. हे चिंतन शिबिर चंदीगड येथे स्माईल ॲप्लिकेशन लॉन्च करण्यात आले केंद्रीय सामाजिक आणि सक्षमीकरण मंत्रालय. लक्षात ठेवा या ठिकाणी सगळी माहिती वगैरे आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा
काही सरकारी उपक्रम व योजना यांच्यावरती आपण एक नजर टाकूयात. मंत्रालय, विभाग, संघटना आणि राज्यांमधील प्रशासकीय क्षमता मजबूत करण्यासाठी डॅश डॅश हा एक विषय केंद्रित क्षेत्र आधारित उपक्रम सुरू करण्यात आले आहे. हे साधना सप्ताह. नुकतेच RBIने लिलावासाठी लागणारा वेळ कमी करणे, सरकारी रोखे बाजारातील किमतींमध्ये पारदर्शकता वाढविणे आणि किरकोळ गुंतवणूकदारांचा सहभाग वाढवण्यासाठी कोणती योजना जाहीर केली आहे? तर ही योजना आहे उत्कर्ष 2029. आगामी विधानसभा निवडणुकीत तरुणांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्याने माझे मत माझी शक्ती मोहीम सुरू केली आहे? हे आहे केरळ राज्य. नुकतेच महामार्ग आणि रेल्वे प्रकल्पांमधील ROB साठीच्या मंजुरी प्रक्रियेचे डिजिटलीकरण आणि गतिमानता आणण्यासाठी कोणते पोर्टल सुरू करण्यात आले? हे प्रिझम SG पोर्टल. बेंगळुरू येथे लॉन्च करण्यात आलेल्या मानसिक विकारांमधील मेंदूची रचना आणि कार्य यावरील माहितीचे भारतातील पहिल्या डिजिटल भांडाराचे नाव आहे काम ब्रेन. नुकत्याच भारतीय हातमागाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी विश्वसूत्र उपक्रम कोणत्या मंत्रालयाने लॉन्च केला आहे? मंत्रालय केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय. DRDOने विकसित केलेली स्वदेशी बनावटीची सॅटेलाइट इमेजिंग प्रणाली आहे प्रज्ञा. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न 8वा. नुकतेच खालीलपैकी भारतातील कोणत्या महानगरपालिकेला व्हिएन्ना येथे जेंडर इक्वॅलिटी मोबिलायझेशन, ज्याला आपण GEM म्हणतो आपण, त्याचा अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेलं आहे? यांनी लिंग असमानता जो आहे तो नष्ट करण्यासाठी किंवा जेंडर इक्वॅलिटी जो आहे तो एकत्रीकरण करण्यासाठी जो काही महानगरपालिका आहे, गुंटूर महानगरपालिका आंध्र प्रदेशमधील, त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा. कुठे देण्यात आला हा पुरस्कार? व्हिएन्ना या ठिकाणी दिलेला आहे. जी व्हिएन्ना ऑस्ट्रिया जी देशाची राजधानी आहे. ऑस्ट्रियाची राजधानी काय असेल? व्हिएन्ना आहे. व्हिएन्ना हे ॲक्च्युली डॅन्यूब या नदीच्या काठी येतं. लक्षात ठेवा. डॅन्यूब नदीच्या काठी व्हिएन्ना, आणि व्हिएन्ना या ठिकाणी ओपेकचं मुख्यालय देखील आहे. ओपेकचं हेडक्वार्टर कुठं आहे? व्हिएन्ना या ठिकाणी येतं. ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना या ठिकाणी. गुंटूर लक्षात ठेवा. अच्छा, गुंटूरचं ना काय प्रसिद्ध येतं? गुंटूरचं मिरची. ठीक आहे ना. मिरचीचे शहर म्हणतो आपण ॲक्च्युली गुंटूरला. हां, तो ज्याला आपण काय म्हणतो? मिरच्यांचे शहर. आणि गुंटूरलाच म्हणतो आपण काय? तंबाखूचे शहर. तंबाखूचे शहर. सिटी ऑफ टोबॅको, सिटी ऑफ चिली. तंबाखूचे शहर व मिरचीचे शहर म्हणतो आपण गुंटूरला, आंध्र प्रदेशमध्ये. लक्षात ठेवा. IMP आहे. महानगरपालिका म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हटलं तर महानगरपालिका 29 आहेत. 29वी महानगरपालिका आहे जालना. जालना ही 29वी महानगरपालिका आहे महाराष्ट्रामध्ये. बृहन्मुंबई महानगरपालिका सर्वात मोठी आहे, ज्याची स्थापना 1888 आहे. लक्षात ठेवा. पुढचा 9वा प्रश्न. नुकतेच आंतरराष्ट्रीय बियाणे दिन हा कधी साजरा केला जातो? दरवर्षी असतो. बियाणे दिवस आहे 26 एप्रिलला, पर्याय क्रमांक 3. बीज म्हणजे बियाणे, थोडक्यात जे आपण बिया लावतो ना, ते सर्व बिया आले, सीड म्हणतो आपण त्याला. लक्षात ठेवा. 26 एप्रिल हा दिवस असतो. IMP आहे. मग जे काही या महिन्यात जे काही दिवस आहेत, एप्रिल महिन्याचे दिवस, त्यांच्यावरती एकदा नजर टाकूयात आपण. 1 एप्रिलला असतो उत्कल दिवस. 2 एप्रिल आहे जागतिक स्वमग्नता जागृती दिवस किंवा आंतरराष्ट्रीय बालसाहित्य दिवस. 4 एप्रिल आहे जागतिक खान जागृती दिवस. 5 एप्रिल आहे राष्ट्रीय सागरी दिन किंवा राष्ट्रीय समता दिवस. 6 एप्रिलला आंतरराष्ट्रीय विकास आणि शांततेसाठी क्रीडा दिवस आहे. 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिवस. 9 एप्रिलला CRPF शौर्य दिवस आहे. 10 एप्रिल आहे जागतिक होमिओपॅथी दिन. 11 एप्रिल आहे शिक्षक हक्क दिन, राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन किंवा महिला सुरक्षा दिन. 12 एप्रिल असतो आंतरराष्ट्रीय मानवी अंतराळ उड्डाण दिवस. 13 एप्रिल आहे जालियनवाला बाग हत्याकांड दिन किंवा सियाचीन दिन. 14 एप्रिल आहे अग्निशमन सेवा दिवस. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि जागतिक चगास रोग दिन. 15 एप्रिल आहे महिला बचत दिवस. 16 एप्रिलला जागतिक आवाज दिवस. 18 एप्रिलला असतो जागतिक वारसा दिवस. 19 एप्रिलला आहे जागतिक यकृत दिवस. 20 एप्रिलला संयुक्त राष्ट्र चायनीज भाषा दिवस. 21 एप्रिल आहे नागरी सेवा दिवस. 22 एप्रिलला जागतिक वसुंधरा दिन. 23 एप्रिल आहे जागतिक पुस्तक व कॉपीराइट दिवस किंवा इंग्रजी भाषा दिवस. 24 एप्रिल आहे राष्ट्रीय पंचायत राज दिन. 25 एप्रिलला जागतिक मलेरिया दिवस आणि 26 एप्रिल असतो जागतिक बौद्धिक संपदा दिवस किंवा आंतरराष्ट्रीय बीज दिवस. अंतिम 10वा प्रश्न महत्त्वाचा आहे. नुकतेच राघव चड्ढा सहित आम आदमी पक्षाचे 7 सदस्य पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेले, तर पक्षांतर बंदी कायदा हा भारतीय राज्यघटनेत कोणत्या अनुसूचित आहे? म्हणजेच ते एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेले आहेत, तर यांना पक्षांतर बंदी कायदा हा लागू होतो का? याच्यावर हा क्वेश्चन बनवण्यात आला आहे. लक्षात ठेवा, त्यांना लागू होत नाही, कारण एखाद्या पक्ष असेल, समजा हे आम आदमी पक्ष आहे, या पक्षामधील 2/3 सदस्य जर दुसऱ्या पक्षात गेले, तर त्यांना हा जो कायदा आहे तो लागू होणार नाही.
समजतं का? 2/3 सदस्य गेले तर लागू होणार नाही, तेवढे जायला पाहिजे. 2/3 म्हणजे किती झालं आता हे? 2/3 म्हणजे हे जवळपास 66% 67% झालं. लक्षात ठेवा. हे गेले तर आणि भारतीय राज्यघटनेच्या कारण हे जाताना 7 जण गेलेत ना, 7 जण गेलेत लक्षात ठेवा. त्यामुळे त्यांना हा लागू होणार नाही. हा म्हणजे पक्षांबंदी कायदा. हे भारतीय राज्यघटनेच्या 10व्या अनुसूचीमध्ये पर्याय क्रमांक 4 जी 52वी घटना दुरुस्ती होती 1985. 52वी घटना दुरुस्ती 1985 नुसार हे भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आले 10वी अनुसूची. लक्षात ठेवा. पूर्वी भारतीय राज्यघटनेमध्ये 8च अनुसूची होती. तुम्हाला माहिती असेल 9वी, 10वी, 11वी, 12वी सलग वाढलेले आहेत. सध्या 12 अनुसूची आहेत जे तुमच्या समोर आहेत. टोटल 12 आहेत. लक्षात ठेवा. पहिलं आहे स्टेट अँड युनियन टेरिटरीज नियम अँड देअर बाउंड्रीज. म्हणजेच भारतामधील जेवढेही राज्य असतील केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांची सगळ्यांची नावं ह्या पहिल्या अनुसूचीमध्ये आहेत. लक्षात ठेवा. बाकी सगळे तुम्ही वाचून घेऊ शकता. जो काही 10वी अनुसूची आहे ती आहे ओके डिटेल्स अबाउट पार्टी चेंजेस अँड डिस्क्वालिफिकेशन MP आणि MLA म्हणजे आमदार आणि खासदारांसाठी हे लागू होणार आहे. पक्षांतर बंदी कायदा IMP येतो. त्यापैकी अजून एक अनुसूची लक्षात ठेवा तो म्हणजे 8वी अनुसूची. 8वी अनुसूची सांगतं ऑफिशियल लँग्वेज म्हणजे भाषा. कितवी अनुसूची भाषा सांगतात तर ते आहे 8वी अनुसूची IMP आहे. हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. चला थोडीशी माहिती देतो. स्पेशल GK बॅच जर कुणाला घ्यायची असेल ही बॅच फक्त आणि फक्त ऑफलाईन राहणार आहे आणि ऑफलाईन बॅच ही कुठं राहील ही फक्त सोलापूरमध्ये राहणार. लक्षात ठेवा. सोलापूरमध्ये ही बॅच 7 मेला सुरू होते. बॅचचं टायमिंग सांगतो मी. संध्याकाळी 5:30 ते तुम्हाला 7 वाजता ही बॅच राहणार आहे. 5:30 ते 7 पर्यंत बॅच आहे. 1.5 तासाची बॅच रोज चालेल. 7 मेला बॅच सुरू होईल. 4,000 रुपये संपूर्ण बॅचची फी आहे. लक्षात ठेवा. 3 महिन्याची बॅच आहे. 90 दिवसामध्ये बॅच कव्हर होईल. टोटलपणे कव्हर होईल आणि या नंबरला अधिक माहितीसाठी संपर्क करू शकता. WhatsAppला विचारू शकता. तुम्ही तुमचं जो ॲडमिशन आहे तो जर तुम्ही 7 मेच्या अगोदर घेतला तुम्हाला 500 रुपयाची सूट आहे. तुम्हाला बॅच भेटेल 3,500 रुपयामध्ये. ठीक आहे. याचा फायदा घ्या. बाकी तुम्ही कोणत्या जिल्ह्याचे असाल काही मॅटर करत नाही. तुम्ही येऊ शकता, राहू शकता, रूम करून राहू शकता, बॅच कंप्लीट करू शकता, GKला मार्क मिळवू शकता. चला मागच्या किंवा कालच्या प्रश्नावरती एकदा नजर टाकूयात जे की रिव्हिजनचे प्रश्न आहेत नेहमीप्रमाणे. दरवर्षी जागतिक बौद्धिक संपदा दिवस कधी असतो? 26 एप्रिलला. IPLमध्ये 50 पेक्षा कमी बॉलमध्ये एकापेक्षा जास्त शतके करणारा पहिला भारतीय खेळाडू आहे अभिषेक शर्मा. कोणत्या देशाने तैमूर क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण केले आहे? हे आहे पाकिस्तान. RBIने सततचे अनुपालन न करणे, गंभीर प्रशासकीय समस्या आणि नियमांचे उल्लंघन या कारणामुळे कोणत्या पेमेंट बँकेचा परवाना हा 24 एप्रिलपासून रद्द करण्यात आला आहे? तर तो आहे पेटीएम पेमेंट बँक. नुकतेच रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त कार्यालयाने जनगणना 2027 साठी कोणते राष्ट्रीय टोल फ्री क्रमांक सुरू केले आहे? हे आहे 1855. नुकतेच आलेल्या नाईट फ्रँकच्या वेल्थ रिपोर्ट 2026 नुसार जागतिक अतिश्रीमंताच्या क्रमवारीत भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? हा आहे 6वा. नुकतेच नीती आयोगाचे नवीन उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ह्या अशोक कुमार लाहिरी. नुकतेच कोणत्या संस्थेने रोमन अवकाश दुर्बीण लॉन्च केली आहे? हे आहे नासा. नुकतेच आलेले द क्युरियस अँड द क्लासिफाईड हे पुस्तक कोणाचे आहे? हे आहे मनोज मुकुंद नरवाणे यांचं. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कोणत्या ठिकाणी आदित्य हायस्पीड बुलेट ट्रेन उत्पादन सुविधेचे उद्घाटन केलं आहे? हे आहे बेंगळुरू. चला इथं आपण थांबूयात. छान पद्धतीने आपण लेक्चर कव्हर केलं. तुमच्या मित्रांपर्यंत लिंक शेअर करा, लाईक करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. बाकी या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. नुकतेच कोणत्या राज्याने राज्य कॉम्प्रेस्ड बायोगॅस धोरण 2026 राबवण्यासाठी मंजुरी दिली आहे? कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगा सर्वांनी. याचं उत्तर आपण उद्या सकाळी बघूयात. जाता एकदा आपला अनुभवशीचा ॲप आहे. ॲप इन्स्टॉल करा. स्पेशल GKची बॅच आहे. स्पेशल GKची बॅच तुम्ही घेऊ शकता. 510 रुपयाची बॅच आहे परंतु संपूर्णपणे GK तुम्हाला कव्हर होऊन जाईल. बाकी या ठिकाणी टेलिग्राम चॅनल आहे. टेलिग्राम चॅनल पण नक्कीच तुम्ही जॉईन होऊ शकता. या ठिकाणी इंस्टाग्रामची आयडी आहे. याला देखील तुम्ही फॉलो करा. नक्कीच या ठिकाणी मी अपडेट माहिती वगैरे पाठवून देत असतो. चला इथं शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. रोज सकाळी न चुकता लेक्चर बघा. 6 महिने लेक्चर कंटिन्यू केला तर तुम्हाला एकही प्रश्न GK आणि चालू घडामोडीत जाणार नाही एवढी मी गॅरंटी देऊ शकतो. ओके चला इथं थांबूयात आपण. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी. थँक्यू. जय हिंद.